नमस्कार. संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणींनो तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण इथं रात्रीची उरलेली शिळी भाकर घेतलेली आहे. पाहू शकता, बाजरीची भाकरी आहे पहा. मग ह्या भाकरीपासून आपण काय करतो, शिळी भाकर राहिली की कोणी खात नाही, कुत्र्यांना टाकतो किंवा कोणाकडं कुत्री नसली तर तिला आपण कचऱ्यातही टाकतो किंवा फेकून देतो. आज आपण त्याच्यापासून अगदीच भन्नाट अशी रेसिपी बनवायची. इथं शिळी भाकर पाहू शकता, मी अशी चुरून घेतलेली आहे, मोठे मोठे तुकडे केलेत. आता या शिळी भाकरीपासून काय करायचं, याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतायचे पहा. हे 1 ग्लास पाणी ओतून घेतल्याच्यानंतर लगेच हे पाणी आपल्याला याच्यातून बाजूला काढायचे बरं का. हे बघा, अशा पद्धतीने मी लगेच हे पाणी ओतून देणार आहे. आणि ही भाकरी आपल्याला 5 मिनटं बाजूला ठेवायची, तोपर्यंत पुढची तयारी करून घ्यायची पहा. इथं एक कांदा घेतलेला आहे. हा कांदा अगदी बारीक असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे बरं का. पुरेपूर फायदा करायचा की शिळं अन्नसुद्धा आपलं वाया नाही जाणार आणि अक्षरशः खरंच सगळीजण आवडीने खातील, काहीतरी वेगळं म्हणलं तरी. आपण एक एक दाणा खूप मेहनतीने कमवतो, मग ते असं वाया गेलं की खूप वाईट लागतं. कसं आहे, शक्यतो शेतकरी कधीच वाया जाऊन देणार नाही. मग पाहू शकता, मी बी एक शेतकरीने, त्याच्यामुळं मी तुम्हाला आज शिळ्या भाकरीपासनं काय बनवायचं ते नक्कीच सांगणार आहे पहा. इथं मस्तपैकी असा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पाहू शकता, शेंगदाणे घेतलेत, कोथिंबीर घेतली, हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूणही ठेचून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे. पाहू शकता, असे इतर साहित्य मी संपूर्ण हे चिरून घेतलेलं आहे. चला आता हे बाजूला ठेवूया आपण. त्याच्यानंतर इथे बघा, मस्त अशी मौसूत ही भाकरी झालेली आहे आपली. आता हिला काय करायचं, मिक्सरचा एक बाऊल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही भाकरी टाकून घ्यायची पहा. मिक्सरच्या बाऊलमध्ये ही भाकरी अगदीच बारीक अशी चुरून घ्यायची बरं का. जास्तही बारीक नाही करायचं, एकदम बारीक पिठही नाही करायचं, एवढा भुगरा होईल. साधारण चरबट असा भुगरा आपल्याला करून घ्यायचा आहे. मग चला आता तो सुद्धा कसा करायचा सांगते. जास्तही म्हणतात ना, आपला मिक्सर कमी जास्त असा करून हा भुगरा तयार करून घ्यायचा पहा. तुम्ही जास्तच फास्ट ठेवला की भुगरा फार गाळ होईल पूर्ण, आणि गाळ तर आपल्याला नाही पाहिजे. असा बघा चरबट असा भुगरा मी करून घेतलेला आहे याचा. अक्षरशः म्हणतात ना, दमदमीत हा नाश्ता जर केला तर दमदमीतच माणूस राहणार, एवढा भारी नाश्ता आहे. चला, इथं थोडेसे जाडसर तुकडे होते, थोडेसे ते थोडे मिक्स करून घेते आणि पहा, अक्षरशः मस्त असा रवाळ हा भुगरा आपला तयार झालेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण असा भुगा करून घ्यायचा आहे. पाहू शकता, एकदम रवाळ झालेला आहे. हे बघा, तुम्हाला आता माझ्या हातावर बी दिसत असेल. मग चला ठेवूया बाजूला. आता कढई आपण गॅसवर ठेवूया. गॅसवर कढई ठेवल्याच्या नंतर त्याच्यातलं तेलही तापलेलं आहे आणि लगेच आता शेंगदाणे आपण टाकून दिलेले आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घेतल्याच्यानंतर तुम्हाला किती शेंगदाणे आवडतात तुम्ही त्याच्यानुसार घेऊ शकता. आणि तुम्ही याच्यामध्ये अजूनही काही टाकू शकता. जेवढं तुम्हाला पालेभाज्या आवडतात ते सुद्धा टाकू शकता. तुम्ही गाजर टाकू शकता, कोबी टाकू शकता, शिमला मिरची टाकू शकता किंवा फरसबीसुद्धा टाकू शकता. तुम्ही जेवढ्या भाज्या टाकसाल ना, तेवढा पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो. आता शेंगदाणे अगदी छान मस्त असे खरपूस झालेले पाहू शकता. आता हे शेंगदाणे मी एका वाटीत काढून घेते पहा. शेंगदाण्यांना मस्त असा लालसर कलर आलेला आहे आणि अक्षरशः खरपूस असे शेंगदाणे झालेले. तेलही खूप तापलेलं आहे पाहू शकता तुम्ही. आता तेलामध्ये आपल्याला टाकायची जिरी मोहरी, अगदी झटपट टाकून द्यायचे. त्याच्यानंतर कढीपत्ता, ठेचलेला लसूण, 2 मिरच्या चिरलेल्या, 2च मिरच्या टाकल्या, जास्त नाही टाकलेल्या. त्याच्यानंतर 1 कांदा. चला आता हे एकदम मस्त असं मिक्स करून घेऊया पहा आपण. असं चांगल्या पद्धतीने हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे बरं का. मस्त कांदा परतायचा, की कांद्याचा पूर्ण कच्चापणा असा दूर झाला पाहिजे पहा.
मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत दाखवलेला आहे, मध्ये कुठंही बंद केलेला नाही आहे आणि व्हिडिओ खूप छान आहे. तुम्हीसुद्धा शेवटपर्यंत पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला सांगा. मग आपण शिळ्या भाकरीचा पुरेपूर कसा फायदा करायचा. पहा, टोमॅटो बी घालून मस्त अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि पहा रंग किती सुंदर आला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची. थोडीशी हळद टाकून झाली की आपल्याला थोडीशी धना पावडर अर्धा चमचा टाकायची. याच्या विरहित कोणतेही मसाले टाकायचे नाही आहे. मस्तपैकी हलवून घेतल्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची. पहा, आणि लगेच आपला भाकरीचा चुरा त्याच्यात टाकून द्यायचा आपण. पहा, तर त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं बरं का, चवीनुसार. हे बघा, मीठ हे मापातच टाका. आता चला हे मस्त असं आपण एकदा परतून घेऊया. अजिबात टाईम नाही लागत, झटपट असा मस्त नाश्ता होतो. पौष्टिक नाश्ता आहे हा, अक्षरशः पोटभरीचा नाश्ता दमदमीत राहण्यासाठी. चला आता मस्त असं परतून घेऊया. मध्ये कधी कमी गॅस करायचा, कधी फास्ट गॅसमध्ये छान अगदी परतून घ्यायचं. पहा, जेवढं तुम्ही परतसाल तेवढं मस्त असं लागणार आहे. सुंदर अगदी झालेलं आहे, पाहू शकता. पुन्हा त्याच्यात ते परतलेले शेंगदाणेसुद्धा टाकून द्यायच्यात. पहा मैत्रिणींनो, आजचा नाश्ता कसा वाटला, छान दिसतो का नाही, मस्त असा झालेला आहे. आणि आता पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. पहा, अजिबात खाली चिकटणार वगैरे काही नाही आणि अक्षरशः मस्त असा कुरकुरीत मऊसूत असा हा नाश्ता आहे. पहा, आवडला तर नक्कीच सांगा. चला मग आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि अक्षरशः गरम गरम मस्त खाऊया. पहा, वाटतो का नाही खमंग असा नाश्ता. वाटेन का ही शिळी भाकर आहे का काय आहे, तुम्हाला सुद्धा कळणार नाही ही शिळी भाकर आहे, कोणालाच कळणार नाही. एखादं पाहुणं आलं त्यांना खायला दिला तरी वाटणार नाही आहे काही. मस्तपैकी वरून कोथिंबीर थोडीशी भुरभुरलेली आहे. पहा मग किती सुंदर असा नाश्ता झालेला आहे. वा, पाहूनच तोंडाला पाणी सुटले अक्षरशः गरम गरम. चला मग, बाय.